हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, आज आपण राजा राणी कोचिंग मेथडनुसार आपण 31 साईजच्या कटोरी ब्लाऊजची आज बॅक पार्टची कटिंग करणार आहे. तर कशा पद्धतीने कटिंग करायची या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो ताईंनो, त्यामुळे 2 पार्टमध्ये बनवलेला असतो. कारण खूप मोठा झाला तर तुम्ही देखील बोर होशाल. त्यासाठी अगोदर आपण बॅक पार्टची ड्राफ्टिंग दाखवतो, त्यानंतर फ्रंट पार्टची दाखवतो आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजावा त्यासाठीच आपण व्हिडिओची लेंथ थोडी कमी केलेली असते. तर इथं बघा, आता हे मेजरमेंट घेतले, या मेजरमेंटनुसारच आपल्याला ब्लाऊजची ड्राफ्टिंग करायची. तर फुल शोल्डर 13.5 आहे. आता हे मेजरमेंट आपण पूर्ण बॉडीवरनं घेतले, तर बॉडीवरचे मेजरमेंट आहे. ब्लाऊजची उंची 14 आहे, छाती 31 आहे, कमर 27 आहे, शोल्डर टू अपेक्स 9.5 आहे, अपेक्स टू अपेक्स 7 इंच आहे. पुढचा गळा जो आहे तो 6 इंचाचा आहे, मागचा गळा 7 इंचाचा आहे, बाही 7ची आहे, दंडघेर 8.5 आहे आणि रेडी शोल्डर 2 किंवा 2.25 आपण ठेवू. तर इथं बघा, आता या मेजरमेंटनुसार अगोदर मी बॅक पार्टची ड्राफ्टिंग करायला घेते. ती इथं आपल्याला आता शोल्डर घ्यायचे सर्वात अगोदर. तर शोल्डर किती आपले 13.5. तर 13.5चं आपल्याला निम्म करायचं आहे बघा इथे. तर 13.5चं निम्म किती झालं, 6.25 इंच. तर इथून बघा, आता इथे मी असा टेप ठेवते आणि 6.25 इंचावर इथं मार्किंग करते इथं शोल्डरची. त्यानंतर आपल्याला गळारुंदी घ्यायची 2.5 इंच. गळारुंदी घेणं कंपल्सरी आहे, तुमची साईज किती पण असू द्या. 2.5 इंच गळारुंदी, त्यानंतर इथून 1 इंच डाऊन हे देखील कंपल्सरी आहे. तर इथून आपण 1 इंच डाऊन जाऊ. त्यानंतर आपल्याला इथं क्रॉसमध्ये हे जे मार्किंग आहे ते जोडून घ्यायचं आहे बघा. त्यानंतर इथून आपल्याला आर्म होलची मार्किंगसाठी चार्ट बघावं लागेल. आता आपले बॅक पण डीप आहे आणि फ्रंट पण डीप आहे, तर त्यानुसार आपण चार्ट बघू. तर इथं मी तुम्हाला चार्ट दाखवते आर्म होल मार्किंगचा. तर इथं बघा, डीप नेक फॉर्म्युला. आता आपल्याला इथं अगोदर चेक करायचं आहे आपला पार्ट डीप आहे का पॅक आहे. तर इथं आपला बॅक पार्ट जो आहे तो डीप नेक आहे, तर आपण हा डीप नेकचा फॉर्म्युला इथं वापरू. तर इथं बघा, आपली चेस्ट किती आहे 31. तर पहिल्याच लाईनमध्ये येते बघा, 28 ते 32 या पहिल्याच लाईनमध्ये येते. तर आपण इथं आता 31 भागिले 6 प्लस करू आपण यामध्ये 0.75. तर किती झालं 5.9, म्हणजे 6 इंचाला एक लाईन कमी. तर इथं बघा, तर इथून 1 इंच डाऊन गेलोय, इथून आपल्याला टेप ठेवायचा, 6 इंचाला एक लाईन कमी असं मार्किंग करायची. इथं आपल्याला ही जी लाईन आहे, आता ही छातीची लाईन भेटेल. तर कोणती लाईन ही आपली छातीची लाईन. तर इथं बघा, तर छातीमध्ये किती लुझिंग द्यायची, तर ती कशी द्यायची, तो बॅक साईडचा जो बेल्ट आहे त्यानुसार आपल्याला लुझिंग द्यायची. तर इथं बघा, तर बॅक साईडचा बेल्ट किती आपला, इथं बॅक साईडचा बेल्ट जो आहे तो आपला या लाईनमध्ये येतोय 5 ते 6.25, म्हणजे बेल्ट आहे आपला 6 इंचाचा. तर आपण इथं चेस्टमध्ये प्लस करणार आहे 1 इंच आणि त्याला भागिले 4 करायचं आहे. आता जसा बेल्ट असेल त्यानुसार इथं तुम्हाला लुझिंग दिलेली बघा, त्यानुसारच तुम्हाला मार्किंग करायचे. आता बॅक साईडचा जो बेल्ट आहे तो आपला 6 इंचाचा आहे, त्यामुळे इथं आपण लुझिंग देणार आहे 1 इंच. तर आपली चेस्ट किती आहे 31, त्याच्यात प्लस करायचं 1 इंच, किती झाले 32. तर भागिले 4 करू, तर किती आलं 8 इंच. तर इथून बघा 8 इंच मार्किंग करायची. शिलाई मार्जिन घेते मी 2 इंच. त्यानंतर बघा, आता इथं आपल्याला ब्लाऊजची उंची घ्यायची. तर ओल्ड मेथडमध्ये ब्लाऊजची उंची आपण सरळ लाईनपासून घेत असतो. तर इथून मी टेप असा ठेवते आणि इथं ब्लाऊजची उंची घेते. तर ब्लाऊजची उंची किती आपली 14 आहे, त्याच्यात 1 इंच प्लस करून मी 15 इंचावर इथं मार्किंग करून घेते. स्केलने आपण ही लाईन ड्रॉ करून घेऊ. त्यानंतर बघा, आपल्याला इथं कमरची मार्किंग करायची. तर कमर किती आपली 27. आता कमरमध्ये कुठल्याही प्रकारची लुझिंग वगैरे द्यायची नाही, जेवढी कमर आहे तिला डिवाइड 4 करायचं. तर इथं भागिले 4 करू, म्हणजे तिचा चौथा भाग काढू. तर किती झालं 6.25. तर इथं 6.25 इंचावर मार्किंग करते मी. तर बॅक साईडला टक्स घेणार आहे आपण, डीप नेक आहे त्यामुळे बॅक साईडला टक्स घेणार आहे 1 इंच. तर शिलाई मार्जिन घेते 2 इंच. आता आपण स्केलने हे जे मार्किंग आहे ते इथं जोडून घेऊ. तर इथं बघा, आता आपल्याला शोल्डर मायनस करायचं आहे. तर शोल्डर मायनससाठी आपल्याला 3 मेजरमेंट लागतात. तर ते कोणते, बॅक साईडचा गळा
ची उंची तर किती आहे 7 इंच, रेडी शोल्डर 2 इंच आणि बॅक साईडचा जो गळा आहे त्याचा शेप कसा आहे तर कसा आहे राऊंड शेप आहे. हे बघा असा राऊंड शेप. तर यानुसार आपण चार्ट बघून मायनस करू. तर बघा हा रेडी शोल्डर चार्ट आहे. हा 2 पासून ते 2.25 पर्यंत तुम्ही यूज करू शकता. तर इथं नेक डीप दिलंय, नेकचे पॅटर्न दिले. तर 7 इंच आपला बॅक साईडचा नेक आहे. ते बघा इथं 7 इंच येते, 7 ते 8.25 मध्ये राऊंड नेक. ते बघा मायनस किती होते 2.5 इंच. तर आपलं फुल शोल्डर किती आहे 13.5 मायनस 2.5 तर किती झालं 11. तर 11चं निम्म घ्यायचं तर किती झालं 5.5. तर इथून बघा 5.5 इंच मी मार्किंग करते. इथे देखील सेम 5.5 इंच मार्किंग करायची आहे. स्केलने आपण ही मार्किंग जी आहे ती जोडून घेऊ. आणि या मार्किंगचा आपल्याला सेंटर काढायचं आहे. तर बघा टेप असा ठेवायचा, सेंटर वाईज मार्किंग करायची. त्यानंतर इथून आर्म होलच्या क्रॉस मार्किंग करायची आपल्याला. तर ती कशी करायची ती देखील आपण आपल्या साईजनुसार आपण चार्ट बघून क्रॉस मार्किंग करणार आहे. तर इथं बघा आर्म होल क्रॉस मार्किंग चार्ट. तर चेस्टचं मार्किंग दिलंय. तर चेस्ट किती 31. तर फ्रंट पार्टला अर्धा इंच, बॅक पार्टला 1.25 इंच. इथं क्रॉसमध्ये मार्किंग किती करायची 1.25 इंच. तर फ्रेंच कर्वनी आर्म होलचा जो शेप आहे तो इथे मी ड्रॉ करून घेते. बघा ड्रॉ केला. त्यानंतर बघा ओल्ड मेथडमध्ये इथं जेवढं मायनस होतं सेम इकडे देखील तेवढंच मायनस करायचं आहे. इथं आपण चेक करू. इथं किती मायनस होतं आहे आपलं 1.25 इंच. तर इथं देखील सेम 1.25 इंच. स्केलने आपण लाईन जोडून घेऊ. त्यानंतर बघा ही जी स्केल आहे ही छातीच्या लाईनच्या अर्धा इंच वरती ठेवायची आणि तुमचा गळा जर या स्केल लाईनच्या खाली जात असेल तर तुम्हाला वरतून अर्धा इंच मायनस करायचे. तर मायनस करणं कंपल्सरी. तुम्ही जर मायनस केलं नाही तुमचे शोल्डर लूज पडतील, गळा देखील लूज पडेल. त्यामुळे मायनस करायचे. तर इथे मी अर्धा इंच मायनस करते कारण बॅक साईडचा गळा 7 इंच आहे. त्यामुळे आपला गळा छातीच्या लाईनच्या पण खाली जाणार आहे. इथं मी मायनस करते. त्यानंतर इथे रेडी शोल्डरचं मार्किंग करायचं. तर रेडी शोल्डर आपण घेणार आहे 2.25 इंच. हे बघा 2 घेतलं, 2.25 घेतलं किंवा 2.5 घेतलं किंवा 2.25 घेतलं तरी काही हरकत नाही. तर इथे मी 2.25 घेते. त्याच्यात 1 इंच प्लस करून 3.25 इंचावर मार्किंग करते. कारण शिलाई मार्जिन घेतली आहे 1 इंच, अर्धा इंच इकडनं आणि अर्धा इंच गळ्याच्या साईडने. तर इथं गळा रुंदी येते आपली 2.25. तर बघा अशा पद्धतीने आपण बॅक पार्ट जो आहे तो ड्राफ्ट केला आहे. आता शोल्डरची जी लाईन आहे ती सरळ नसती, थोडे क्रॉसमध्ये असतं आपले शोल्डर. व्यवस्थित बघा तुम्ही. तर इथं आपल्याला बघा 1.5 इंच असं मार्किंग करायचं आणि ते मार्किंग आपल्याला इथं जॉईन करायचं. असे क्रॉसमध्ये ड्रॉ करायचं आहे कारण शोल्डर जे असतात ते सरळ नसतात, थोडे क्रॉसमध्ये असतात. तर अशा पद्धतीने आपला जो बॅक पार्ट आहे तो इथे मी ड्राफ्ट करून घेतला आहे. आता हा कट करायचा नाही कारण अगोदर आपण बॅक पार्ट ड्राफ्ट करत असतो पण त्यानंतर फ्रंट पार्ट ड्राफ्ट करतो, फ्रंट कट करतो, त्यानंतर साईडचे जे पार्ट आहे ते इथं ठेवतो, चेक करतो, त्यानंतर ब्लाऊजची उंची टाकून बॅक पार्ट कट करत असतो. तर बघा अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 31 साईजच्या कटोरी ब्लाऊजची पूर्ण बॅक पार्टची इथं ड्राफ्टिंग सांगितली कशा पद्धतीने करायची प्रिया मॅमच्या मेथडनुसार. तर चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.